आजकाल पोरी पटवणं म्हणजे ना ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं झालंय. जागा एक आणि उमेदवार 1760. बरोबर आहे का नाही? पेपरला जाताना पोरींची तयारी कशी असते माहिती का? एक पॅड, 2 पेन, एक पाणी बॉटल, पाऊच आणि कंपास. आणि पोरांची तयारी फक्त एक पेन, ते बी दुसऱ्याचं चोरलेलं. आणि जायचं कसं? वजनात. हाय हाय, बोला ना. काय तुमच्या इथं पाणी येत नाही का? नाही येते की आमच्या इथं नाही ते पाणी? 2-3 दिवस झालं तुम्ही टेरेसवर केस वाळवताना दिसला नाही. ए ऐक ना, बाकीच्यांचं मला काय माहित नाही, पण मी तर ना तुझ्या दाढीवरच फिदा आहे. खुश राहायचं असेल तर समोरच्याचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं, येडा आहे ही काही बी बोलते. जिवंत आहेस तोपर्यंत घे प्रेम करून, नाहीतर जाशील मरून आणि पाहशील वरून. हो, तुम्ही मला सारखं सारखं सॉरी म्हणत जाऊ नका. का? माझं भांडण करायचं मूड निघून जातंय. कोणी जर तुमच्याशी बोलत नसेल, तुमच्या मेसेजला रिप्लाय देत नसेल ना, तर ही ट्रिक फॉलो करा. त्याला फक्त एक मेसेज करायचा, मला तुझ्याबद्दल काहीतरी समजलंय, आणि त्याच्यानंतर त्याला रिप्लायच नाही करायचा. ऑफलाईन निघून जायचं, नेटच बंद करायचं. बोमलत डायरेक्ट फोनच केला पाहिजे. काय कळालंय? काय कळालंय? सांगायचंच नाही. डिअर मित्रा, गावामध्ये एवढं बी नाव नको कमवू की एखादी पोरगी पळून गेल्यावर लोक तुला हुडका येतील, तिला नाही. मला दारूच्या बॉटलीचा स्वभाव लय आवडतंय बाबा. स्वतः खाली होते आणि दुसऱ्याला फुल करते. यापुढे माणसं मरायला ना कुठल्या रोगाची पण गरज पडणार नाही. नुसतं इन्स्टंट व्हॉट्सअप जरी बंद पडलं ना, अर्ध्याच्या वर लोक तडफुडच मरतील. प्रेम नका करू बाहेरची वर. प्रेम करायचं असेल तर करा शेजारणीवर. उठल्या दर्शन होतं. एखाद्या दिवशी स्वयंपाक करायला उशीर झाला ना, तर त्याच दिवशी नेमकी घरच्यांना लवकर भूक लागते. गळ्यातून मंगळसूत्र चोरणाऱ्याला 3 वर्ष सक्त मजुरी आणि बांधणाऱ्याला जन्मठेप. तिनं सोडून गेली म्हणून नशिबाला दोष देऊ नको भावा. नशीब नाही तर तिनंच भंगार होती. झाला आता सीझन चालू. आता कोणाचं पाखरू कोण घेऊन जाईल काय सांगता येत नाही. पुन्हा जावे शाळेत, पुन्हा ती दिसावी, शिकायचं का होईना, लसावी मसावी. बनून आता गोसावी, जी आहे ती सोसावी, विसरून जावे लसावी मसावी. सकाळी लवकर उठून भांडी घासावी, जमलं तर फरशी पण पुसून घ्या. तर मित्र नेहमी काळे बनवा, कारण ते कधीच रंग बदलत नाहीत. सोशल मीडियावरती काही लोकांनी आपल्या बाबू बरोबर व्हिडिओ बनवून फेमस झाले, आणि आमच्या बाबूला म्हटलं व्हिडिओमध्ये ये, त्याला मरियाईचा गोळा उठतोय. तुम्ही किती पण बाबू पिल्लू शोना म्हणा, पण शेवटी बाबा जिथं म्हणतील तिथंच लग्न करावं लागतंय. खुश राहायचं असेल तर समोरच्याचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं, येडा आहे ही काही बी बोलते. तुम्हाला सांगू का मित्रांनो, मला अजिबात पैशाचा घमंड नाहीये. काल पण नव्हता आणि आज पण नाही. हा नसणारच, कारण की तुझ्याकडे पैसेच नाहीये. तुमने मुझे ब्लॉक क्यों किया? तुमने मुझे काला क्यों बोला? ब्लॉक करने से गोरे हो गए. तोंडाला काय झालं तुझ्या? काय नाही, काहीतरी लावायचं ना मग. मला कोणाला दाखवायचं तोंडाला लावून? ते पण आहे बघ. एकाला दाखवून पश्चाताप झालाय. जेव्हा माझ्या नवऱ्यासोबत भांडण होतंय तेव्हा पक्का विचार करते, ह्यांच्यासोबत अजिबात बोलणार नाही. पण परत मनात विचार येते, ह्यांच्यासोबत नाही बोलली तर मग भांडण कुणासोबत करायचं. बाबू लग्न झालेल्या सगळ्या बायकांना सूचित करण्यात येते की येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत आपापल्या नवऱ्याकडे लक्ष ठेवा, अन्यथा नजर हटी तो सौतनपटी. आपल्या भारतात मुली सौभाग्याने जन्माला येतात आणि मुलं नवस करणी बाधा ओम बट स्वाहा. झालं का मोबाईल चेक करून? देवा, माझं कसल्या माणसासोबत लग्न झालंय ज्याला एक सुद्धा पोरगी मेसेज करत नाही. घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले, कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं, ए बाई लांब हो, माझं लग्न झालंय. सायकल मला चालवायला येत नाही, स्कूटी चालवायला मला भीती वाटते, बाईक चालवायचं म्हटलं तर माझे पाय पोचत नाहीत, आणि कार मला नवरा माझा चालवायलाच देत नाही, कारण त्याला भीती वाटते. त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ मी माझं तोंड चालवते आणि नवऱ्याबरोबर भांडून माझी इच्छा पूर्ण करून घेते. आयुष्यात किती पण कांड कर भावा, पण Dream11 वर करोडपती व्हायचे स्वप्न कधीच बघू नको. लग्न झालेल्या मुलीबरोबर कधीच अफेअर करत जाऊ नका.
त्याचे बरेचसे असे तोटे असतात. शनिवार रविवार फोनवर बोलता येत नाही, सणासुदीला फोनवर बोलता येत नाही, सासू सासरे आले फोनवर बोलता येत नाही, पोराला भूक लागली, पोराला हागायला आलं, पोराला मुतायला आलं, पोरगच रडतंय, फोनवर बोलायला मिळत नाही. फक्त सोमवार ते शुक्रवार तेवढंच बाई काय फोनवर बोलायला मिळणार. बाहेर फिरायला नाही येऊ शकत, हे लोक बघतील, ते लोक. ज्यांचा भाव वाढला त्यांना सोडून द्या, मग तो मित्र असो या पप्पाची परी. वहिनी, मुलींना आवडणाऱ्या एखाद्या चित्राचं नाव सांगा हो. मुलींना आवडणारं एकच चित्र, ते म्हणजे शेतकरी पुत्र. ज्या पोरी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात, काय माहित त्यांना माझा भाऊ का दिसत नाही. अहो, आज मी शपथ घेतले, आजपासून मी तुमच्यासोबत अजिबात भांडण करणार नाही. वा 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 वा, देवा धन्यवाद रे. दिवस कुणीकडे निघाला कोणास ठाऊक. पण मला सांग, शपथ कोणाची घेतलीस? तुमची. ओ, रोज मॅरेज सर्टिफिकेट मध्ये काय बघता? एक्सपायरी डेट. 3,500 कोटीचा तो सलमान खान मालक, त्याला त्याचं खरं प्रेम भेटलं नाही. आणि भावा, तुला तर 15,000 पगार आहे आणि तू तिचं नाव बायको म्हणून सेव्ह केलास. भावांनो, 14 फेब्रुवारी पर्यंत कोणी पटतंय का बघा. जर नाहीच पटली तर समजून जावा, आपला जन्म फक्त वरातीत नाचायच झालाय. काही जण माझ्या बायकोला लयच कमेंट करते की काळी आहे, मुंगळी आहे, चांगली दिसत नाही. अरे दोनच रंग आहे, दोनच, एक काळा आणि एक गोरा. अम्मा आता शाप आहे अशी कमेंट करणाऱ्याला की सगळे काळेच लेकर फायदा व्हाव, ओळखूच नाही आले पाहिजे, भारतातले का दक्षिण आफ्रिकातले. मग वहिनी, या महिन्यातल्या 15 तारखेला तुमचा वाढदिवस आहे, काय गिफ्ट घेणार नवऱ्याकडनं? चांगलं गिफ्ट घेणार की ह्यांच्याकडनं? असं सोडते हो ह्यांना मी. आला बघा तुमचा नवरा. हो, आला का तुम्ही? आलो की. या 15 तारखेला माझा वाढदिवस आहे, मला काय गिफ्ट देणार? देणार की असं का? तू फक्त डोळे बंद कर. हा, केली. काय दिसते? काय बी नाही. मग समजून जा. नमस्कार मित्रांनो, आज पण आपण ही गाडी घेतली नवीन. आज माझी सासूला म्हणत होती की एखादा कोंबडीचा पिल्लू घेतला का तो? अरे कोंबडीचा पिल्लू नाही, मी गाडी घेतली. गाडी सासू म्हणत होती, लग्न झाल्यापासून काय कमी होतं, काही तर कमवून दाखव मला. आज आम्ही काय घेतलं, दोघांना मिळून सोशल मीडियाच्या कमाईतून गाडी घेतली. गाडी इनोवा गाडी, भाड्यानं 3,000 रुपये सरची गाडी आहे. आज आम्ही इकडे गेलतो बाहेर हिंडायला भाड्याने घेऊन. 3,000 सर. आज भाड्याने घेतली, उद्या विकत घेऊ. उद्या कशी होईल? अच्छा, मग म्हणलंय पुढे चालून घेऊ ना. मग सुनी, सगळ्याच बायका मंद नसतात, एखादी सर्किट बी असते तुझ्यासारखी. असं म्हणतात, मुलीने प्रेम केलं तर ते शेवटपर्यंत टिकतं, पण मुलाने प्रेम केलं तर ते लग्नापर्यंत जातं. बरोबर ना? ससुराल वाले और मीडिया में एक बात कॉमन है, जब तक एक बात को 100 बार नहीं सुना देंगे तब तक उनके कलेजे को ठंडक नहीं मिलती. शिवकन्या, आपला गांजाचा बाग सगळा सुकून गेला. आज रातची लई नाही तर काय करू, त्याला पाणी देऊन घेऊ. तुम्हाला सांगत चालशील सोबती? नाही बो सोनुष पप्पा, मी नाही येणार. तुला खातं काय तिथं कोणी? मग चोराचं लय भेव वाटतं. चोराला न घाबरू, त्याचा इलाज आहे माझ्या जोड. या पाहिजे, ही पिस्तूल घेतली, अशी एक गोळी घालायची, चोराचा खेळ खाल्लास. अहो सोनुष पप्पा, ती नकली आहे, नकली. हळू ना बोल ना, ऐकतील ना चोर. तुला माहिती नकली आहे, मला माहिती नकली, चोराला माहिती का? मग तू फक्त सांगत चाल मला सोबती, पाणी मी भरून घेतो. नाही बो सोनुष पप्पा. आता काय झालं? मला भूताचं लय भेव वाटतं. भूताचं का? मग काय करायचं? राम 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 असं म्हणायचं. भूताजवळ नाही येत. नाही? हा. अंदर भूतबाई असलं तर मग त्याच्या कानाखाली असा एक आवाज काढायचा, मग त्याच्या कानाचे पडदे ना ते खुलते. नाटक करती, यायचं जेवार येत होतं, भूत येईन, चोर येईन. आता भूताचं चोराचं ध्यान काढलं तर मला एकट्याला बी जायची हिंमत होणार नाही. जाय तिकडं. सासूबाई, मी पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्याच घरची सून म्हणून येणार आहे. नको गो बाई, आम्ही घर जिंकून टाकणार आहे. पुरुषांना सासरवाडीत लय मान देतात, कारण त्यांना माहित असते त्यांची मुलगी तिकडे बदला घेत असते. कोंबडी देते दूध, गाय देते अंडे. कोंबडी देते दूध, गाय देते अंडे. असं कोण आहे जे दोन्हीही देतं, दूध बी देतं आणि अंडे बी देतं? काय उत्तर येतं त्यांनी नक्की कमेंट मध्ये द्या. आणि नवरा बायकोच्या नात्यामधले कडू सत्य, जी बायको नवऱ्याला छळत नाही तिला संसारातलं काही कळत नाही.
पता है मुझे सबसे ज्यादा गुस्सा कब आता है, जब घर के सब लोग यूं कहेंगे कि हम चावल खा लेंगे और एक जना यूं बोलेगा नहीं मैं नहीं खाऊं, मैं तो रट्टे खाऊंगा। माझ्या भावाला मी 3 वेळा फोन केला पण त्याने एकदाही उचलला नाही. मग वैतागून मी त्याला मेसेज केला, तुझी मैत्रीण घरी आली आहे. आता त्याचे 10 वेळा फोन झालेत, मी पण उचलणार नाही. चुकीला अजिबात माफी नाही. अगर कोई औरत तुम्हें फ्लाइंग किस करती है तुम्हें कैसा फील होता है? मैं नफरत करता हूँ ऐसी आलसी औरतों से। अरे वाह, हाँ और क्या, डायरेक्ट आके भी तो कर सकती हैं। आजकालच्या पोरांचं कसं झालंय माहिती आहे का, एका हातामध्ये ब्रँडेड दारू असली ना तरी पण त्यांना क्वार्टर पाहिजे असते. म्हणजे कसं, घरामध्ये सुंदर बायको असली तरी पण बाहेरची लागते. भांडायचंय माझ्याशी, ऐकायचंय ना माझं, ओरडायचंय मला, ऍटिट्यूड दाखवायचंय, दिवस खराब घालवायचाय माझा, पण चोरून स्टोरी पण बघायची तुला माझी. हो तुलाच बोलतेय, नखरा करते, आठवण येते ना, करायचं मेसेज, चोरून चोरून स्टोऱ्या बघायच्या. कार्ट कुठचं बघा ना. खरंच सायकल मला चालवायला येत नाही, स्कूटी चालवायला मला भीती वाटते, बाईक चालवायचं म्हटलं तर माझे पाय पोचत नाहीत, आणि कार मला नवरा माझा चालवायलाच देत नाही कारण त्याला भीती वाटते. त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ मी माझं तोंड चालवते आणि नवऱ्याबरोबर भांडून माझी इच्छा पूर्ण करून घेते. नाही, कारण ह्यातून तुम्ही काय शिकता, आनंद मिळण्यासाठी काही ना काहीतरी चालू ठेवायचं. तुम्ही पण करता असं? खरंच तू हो तूच थांबव, अजिबात व्हिडिओ स्क्रोल करू नको. किती वेळा सांगू, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तुझं लक्षच नसतं अजिबात माझ्यावर. किती वेळा मी तुझ्याकडे बोलायचं, प्लीज मला टाइम दे, प्लीज मला टाइम दे, प्लीज मला टाइम दे, तर नाही. घमंड कोण दाखवणार ना मला, तर प्लीज प्लीज मला टाइम दे. आणि हा, मी तुलाच बोलतेय म्हणून माझा पूर्ण व्हिडिओ ऐक आणि नीट लक्ष देऊन ऐक. तो प्लीज मला टाइम दे, प्लीज प्लीज प्लीज. रिया, अगं रात्री माझ्या स्वप्नामध्ये हाडोळीन आलते, हाडोळीन. मग मी काय करू? अगं ती हाडोळीन तूच होतीस ग. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तर आहे ना गाईड आहे, तुम्हाला गाईड पाहिजे का? हो पाहिजे ना, पाहिजे ना. बरं बरं, मी सगळं दाखवतो तुम्हाला. हे बघा, चांद बिबेचा माल. हा, तिकडे पवन चक्की आहेत, एका पवन चक्कीला ना 6 पाते लावलेले आहेत. किती? 6. नाही हो, हा 6 लावलेत म्हणा, दिसत नाही का? जवळ जाऊन बघा. हो मॅडम, चल तुम्हाला कपल पॉइंट दाखवतो मी. हा इकडे 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 ना सगळं कपल येतात नाही का बसायला. बरं, तुम्हाला कुठं कुठं फिरायला आवडत? काय खोटं बोलत रे, एका चक्की 3च पाते येत. 3 नाही व 6 आहे, नीट बघा, जाऊन बघा नीट. हा का? हा, मी तर गाईड आहे का कोण आहे, मला येड्यात काढीत येत. बरं, तुम्हाला खायला काय आवडत? मला इथं कणीस भेटतं का मग? तिकडं खाली भेटतं ना, चला आपण कधीच खाऊ आणि तसंच खाली जाऊ नाही का दरीत बघायला. हा, बघा 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 बघा. हा, वेड्या मनाला वेड्या जीवाला लागला या